नमस्कार, माझा इंडिया न्यूज. ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष. आज पुणे या पत्रकार भवन या ठिकाणी सर्व समाज बांधवांची आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासंदर्भात जी बैठक झाली, बैठकीमध्ये प्रत्येकाने आपापले विचार मांडलेले आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मुंबईला आपल्याला जे आंदोलन करायचं, जे आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात जे आंदोलन होणार आहे त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधवांच्या तालुक्यात जिल्ह्यात कशा प्रकारे बैठका घ्यायच्या आणि कशा प्रकारे आंदोलनाची दिशा ठरवायची या बाबतीत सर्व आता आमची गेली 2 ते 3 तास त्यामध्ये सर्वांनी आपापली मतं मांडलेली आहेत. पांडुरंगांना असतील, रामभाऊ असतील, बळराम तात्या, रामकृष्ण बिडगर, विष्णू असेल, ताई असतील, आमच्या सर्वांनी आपापली मतं मांडलेली आहेत. आता याच्यानंतर पुढची बैठक आमची 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे. ठिकाण हे आपल्या सर्वांना सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअप वरती आपल्याला लोकेशन आणि ठिकाण दिलं जाईल. शक्यतो बैठक ही सकाळी 11 वाजताची असणार आहे. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी बैठकीचं सर्व नियोजन केलं जाणार आहे, सर्व ठिकाण ठरवलं जाणार आहे. त्यामुळे येणारी पुढची बैठक ही 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणार आहे. अशा बैठकी महाराष्ट्रामध्ये सर्व तालुका जिल्ह्यात, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर भारत असेल, सर्व ठिकाणी या बैठका होणार आहेत. त्या बैठकीनंतर एक तारीख ठरवली जाईल. त्या तारखेला मुंबईच्या दिशेने त्याच्या आज जर का सरकारला सद्बुद्धी यावी आणि आरक्षणाची लवकर अंमलबजावणी सरकारने करावी अशी सर्वांचीच भावना आहे. मुंबईकरांना देखील वेठीस धरावं अशी आमची कुणाची भावना नाही. परंतु जर का या बैठकीमध्ये देखील सरकारने आरक्षणाच्या बाबतीत योग्य भूमिका घेतली नाही, अंमलबजावणी जर का आमची जी गेली अनेक वर्षाची प्रलंबित मागणी ती पूर्ण केली नाही, तर नाईलाजास्तव आम्हा सर्वांना हा लाखोंचा मोर्चा जो कधी भूतोला भविष्यात झाला असेल आणि कधी एवढा मोठा हा धनगरांचा तांडव सरकारने बघितला नसेल असा तांडव मग त्या दिवशी मुंबईत सरकारला बघायला मिळेल. हे आजच्या या बैठकीत आमचं ठरलेलं आहे. बांधवांनो, जय मल्हार. आजची ही जी बैठक पुणे या ठिकाणी जी सर्व धनगर समाज बांधवांची पार पडलेली आहे, या बैठकीमधून या राज्याची आपल्या धनगर समाज बांधवांची एक महासमिती आपण गठीत करतो. सर्व समाज बांधव एकत्र आहेत, त्याचबरोबर एक कृती समिती एकत्र करतो आणि या दोन्ही ज्या समित्या आहेत या 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी ठीक दुपारी 1 वाजता ही जी आपली गठीत होणारी जी समिती आहे त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. पुढची दिशा जसं बापूने सांगितलं त्या छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाड्याच्या भूमीतून पुढची तारीख ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये या महाराष्ट्रातील सर्व हडामासाचे जे धनगर समाज बांधव आहेत त्या सर्वांनी उपस्थित राहावं, कारण ही महत्वाची मीटिंग म्हणजे ना नेता ना पक्ष अशा पद्धतीची मीटिंग राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावं मी असं आवाहन करतोय. जय मल्हार. आजच्या राज्याच्या बैठकीमध्ये जे काही रणनीती ठरली मुंबईला जाण्यासंदर्भात आम्ही 15 तारखेला संभाजीनगर येथे बैठक घेऊ. धनगर समाजाचे आजी माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष या सर्वांना भेटून समाजाच्या हितासाठी मुंबईला जाण्यासाठी जो काही आम्हाला दिवस ठरवायचा ते आम्ही ही सगळी कमिटी आहे, कमिटीला घेऊन माझे आमदाराकडे जाऊन भेटणार, त्यांना या आंदोलनामध्ये सहभागी करायला लावणार, कारण ते आमदार सुद्धा जातीचे आहेत. म्हणून आम्ही 15 तारखेला येणाऱ्या 15 तारखेला संभाजीनगरला आमची मुंबईची पुढील दिशा काय असेल आणि तारीख काय असेल हे आम्ही 15 तारखेला संभाजीनगरला. नमस्कार. पुण्याच्या पत्रकार भवन मधली आदिवासी धनगर समाजाची बैठक आटोपल्यानंतर या ठिकाणी घनश्याम बापू हाके, रामकृष्णजी बिडगर, आमचे नेते आदरणीय बळीराम तात्या खटके, रामदादा गावडे, प्राजक्ताताई कलगुंडे आणि राज्यामधून आलेले सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एकत्रितपणाने असं ठरलेलं आहे की आदरणीय घनश्याम बापू हाके आणि रामदादा गावडे हे दोघजण इथून जालन्यामध्ये जी दुसरी बैठक आहे शिर्डीला त्या संबंधित मंडळीला भेटायला जातील. त्यांच्याबरोबर ना नेता ना पक्ष अशा प्रकारचं कुठलंही न करता सकल धनगर समाजाच्या नेतृत्वाखाली इथून पुढचा धनगर आरक्षणाचा लढा लढवायचा अशा प्रकारचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी ठरलेली आहे की संभाजीनगरला येत्या 15 तारखेला त्या ठिकाणी संपूर्ण धनगर समाजाची राज्यातील सगळे आमदार, माजी खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, माजी महापौर, सभापती जे जे पदाधिकारी असतील
संघटनांचे नेते असतील, अध्यक्ष असतील, सकल धनगर समाज असतील, माता भगिनी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांनी प्रचंड संख्येनं संभाजीनगरला त्या ठिकाणचं जे ठिकाण आहे ते थोड्या वेळानंतर संध्याकाळच्या नंतरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आदरणीय बापू असतील, बळीराम तात्या असतील, मी असेल, आम्ही सर्वजण थोड्या वेळाने संध्याकाळपर्यंत ते ठिकाण फायनल सांगू. परंतु 15 तारखेला दुपारी संभाजीनगरमध्ये सकल धनगर समाजाची राज्यव्यापी आंदोलनाचं एक प्रचंड मोठं आंदोलन उभं करण्यासाठी एक बैठक त्या ठिकाणी आम्ही बोलावत आहोत. राज्यातल्या संपूर्ण धनगर समाजाच्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या प्रत्येक सक्रिय कार्यकर्त्यानं या गोष्टीची नोंद घेऊन ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष या बॅनर खाली मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचारावरती हा लढा प्रगल्भ करण्यासाठी आम्ही संभाजीनगरला 15 तारखेला दुपारी भेटत आहोत. जय मल्हार. माझा इंडिया न्यूज पुणे.